संभाजीनगरमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या जेवणावर अधिकाऱ्यांनी डल्ला मारलाय। जवळपास 25 लाख रुपयांच्या शासकीय निधीचा अपहार करण्यात आलाय। आदिवासी विद्यार्थ्यांच्या भोजन पुरवठ्याच्या निधीवर डल्ला मारलेला आहे। 6 अधिकाऱ्यांविरुद्ध पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। खोटं प्रतिज्ञापत्र आणि इतर कागदपत्रांचा वापर करून निधीचा अपहार करण्यात आला। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सचिन जिरे यांच्याकडून। सचिन, नेमकं काय घडलेलं आहे? निधीचा अपहार नेमका कुठे झालाय? रिद्धी, हा जो सर्व प्रकरण आहे 2016 ते 2020 या कालावधीमध्ये हा सर्व प्रकार घडलेला आहे आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील हा सर्व घोटाळा आहे। तत्कालीन जे अधिकारी होते यांनी बनावट दस्तऐवज तयार करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये जर आपण पाहिलं तर हे सर्व जे आरोपी होते त्यामध्ये तत्कालीन सहाय्यक प्रकल्प अधिकारी दिलीप खोकले व गृहपाल जे आहेत नागोजी राऊत, सुरेंद्र कावरे या आरोपींनी हा सर्व प्रकार घडवलेला होता। उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये जेव्हा रिट पिटिशन दाखल करण्यात आली होती त्यांनी त्या याचिकेमध्ये न्यायालयाने 2024 मध्ये एक आदेश पारित केला। त्या अनुषंगाने हा सर्व प्रकार उघडकीस आलेला आहे। न्यायालयाने जेव्हा चौकशी झाली या सर्व प्रकरणाची तेव्हा हा सर्व प्रकार समोर आलेला आहे। या प्रकरणी आता निश्चित सचिन, धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।